नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर 24 चा पेपर बघितला होता. हिंदी आणि हिंदी पेडागॉजी हा सब्जेक्ट बघितला होता. आज आपण बघणार आहोत चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी. ओके, बालविकास व शिक्षणशास्त्र. आज डिसेंबर 24 ला जी एक्झाम झालेली, त्याच्यानंतर आता फेब्रुवारी मध्ये एक्झाम होणार आहेत. 8 फेब्रुवारी 2026 ला परीक्षा होणार आहे याची सीटीईटीची. तर हा पेपर आहे डिसेंबर 24 चा. ओके, तर हा चाइल्ड डेव्हलपमेंटचे क्वेश्चन्स बघू आणि या क्वेश्चनचे जे आन्सर मी देणार आहे ते आपण फायनल आन्सर की जी आलती वेबसाईट वरती त्यातले हे क्वेश्चनचे आन्सर्स आहेत. ओके, चला स्टार्ट करूयात. उन बच्चों के अकादमिक प्रदर्शन और बौद्धिक क्षमताओं में धीरे धीरे सुधार आता है जो वंचित परिवेश को छोड़कर समृद्ध परिवेश में प्रवेश करते हैं. उपर्युक्त तर्क रूप से विकास की निम्नलिखित में से किस बहस की ओर इशारा करता है. म्हणजे आपल्याला सांगितले की एक मुलगा बौद्धिक हुशार आहे, अकादमिक प्रदर्शन पण त्याचं छान आहे, बौद्धिक क्षमता पण छान आहे त्याच्या, पण तो परिवारांना समृद्ध नाही तेवढा. आणि मग नंतर त्याला समृद्ध परिवारामध्ये प्रवेश केला तर त्याच्यामध्ये विकास कशा प्रकारचा होऊ शकतो असं विचारलेलं. तर याच्यावर काय म्हणजे याचं डिबेट कसं होईल. ओके, विच ऑफ द डेव्हलपमेंट. आपल्याला जर क्वेश्चन नाही समजला ना मित्रांनो, आपण हे पण करू शकतो, इंग्लिशमध्ये पण वाचू शकतो. academic performance and intellectual abilities gradually improve in children who lives deprived setting and enter enriched setting. The above argument point primarily towards which of the following debates of development. तर आपल्याला पॉझिटिव्ह वर्ड्स बघायचे त्याच्यातले मित्रांनो. ओके, तर बघा हे कशामधला, ही बहस कशामधली असू शकते. तर याचं उत्तर आहे बघा, स्थिर बनाम वृद्धिशील. ओके, हे आन्सर की मधला आहे, मी मनानं देत नाही. जेव्हा मी ही परीक्षा दिली तेव्हा मी हे आन्सर लिहिलेलं, वानुवांशिकता बनाम पर्यावरण, पण याचं उत्तर हे नसून हे आहे, स्थिर बनाम वृद्धिशील. ओके, याला इंग्लिशमध्ये म्हणतात इंटिटिव्ह वर्सेस इन्क्रिमेंटल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. निम्नलिखित कथनों को पढ़िए. हम बचपन को एक श्रेणी के रूप में देखते हैं तो हम जेंडर, जातीयता, सामाजिक वर्ग के संबंध में बच्चों के बीच सामाजिक और सांस्कृतिक अंतर खो देते हैं. ओके, हे अभिकथन आहे. त्याचं कारण बघा, बचपन एक सामाजिक संकल्पना. तर याचं काय आन्सर असू शकते. त्याचं आन्सर आहे 1 नंबरचं. ए और आर दोनों सही है तथा ए की व्याख्या आर सही करता है. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. निम्नलिखित में से कौन सा कारक जीन पियाजे द्वारा प्रस्तावित संज्ञान में परिवर्तन करने वाले कारकों में से नहीं है. म्हणजे जीन पियाजेने जी थिअरी दिलेली आहे याच्यापैकी कोणतं एक त्याच्यामधला हे जीन अफेक्टिंग फॅक्टर नव्हता. ओके, चेंजचा. तर याचं उत्तर आहे 3 नंबरचं, सांस्कृतिक उपकरण. ओके, थर्ड आहे, याचं उत्तर आहे कल्चरल टूल्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपण हिंदीत बघूयात क्वेश्चन. ओके, अभिकथन आहे, जीन पियाजे ने माना कि सीखने की प्रक्रिया पूरी तरह आनुवंशिक पर निर्भर है. त्याचं कारण बघा, विकास आनुवंशिकता और पर्यावरण के बीच पारस्परिक क्रिया का परिणाम है. ओके, तर हा प्रश्न त्यांनी ह्या प्रश्न बाद केलेला. ओके, त्याच्यामुळं ह्या प्रश्नाचे सगळेच उत्तर करेक्ट सांगितलेले. ओके, आन्सर की मध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. जीन पियाजे के अनुसार जब बच्चे अपने मौजूदा संज्ञानात्मक संरचनाओं के अनुसार नए अनुभव को नहीं समझ पाते तो वे डैश डैश अनुभव करते हैं और डैश डैश का सहारा लेते हैं.
तर म्हणजे काय बघा, जीन पियाजे के अनुसार बच्चे अपने मौजूदा संज्ञात्मक संरचनाओं के अनुसार नए अनुभव को नहीं समझ पाते. नवीन अनुभवांना जर मुलांना समजता नाही आलं तर त्यांचं काय होतं, तो वे असंतुलन अनुभव करते, म्हणजे त्यांचं संतुलन संतुलन होत नाहीये. ओके, तर नंतर काय होतं, और डॅश डॅश का सहारा लेते हैं, नंतर कशाचा सहारा घेतात, अनुकूलनचा, ॲडॅप्टेशनचा सहारा घेतात. ओके, डिसिक्विलिब्रियम होतं आणि मग ते काय करतात, ॲडॅप्टेशनचा सहारा घेतात, म्हणजे अनुकूलनचा सहारा घेतात. म्हणून याचं उत्तर आहे 1 नंबरचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जहां पियाजे बच्चों को डैश डैश देखते हैं वही वायोत्सकी बच्चों को डैश डैश देखते हैं. बघा, आपल्याला विचारलेलं आहे, तुम्हाला हे 4ही पर्याय वाचायचे आहेत. आता याचं उत्तर मी सांगते 2 नंबरचं. विचारों के सक्रिय हेरफेर करता के रूप में पियाजे कशा प्रकारे बघतात मुलांना, की विचारात सक्रियता असली पाहिजे मुलांच्या, मुलगा करता असला पाहिजे, विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती असली पाहिजे. ओके, तर वायोत्स्की काय सांगतात, की सामाजिक संदर्भ में सक्रिय करता रूप में, म्हणजे सामाजिक सांस्कृतिक गोष्टी ह्या सोशली ऍक्टिव्ह असला पाहिजे मुलगा. ओके, हे वायोत्सकी सांगतात. ओके, याचं उत्तर आहे 2 नंबरचं. ओके, नेक्स्ट बघा क्वेश्चन. लॉरेंस कोहलबर्ग के सिद्धांत में नैतिक विकास की अवस्था के निर्धार का आधार क्या है. ओके, याचा जे लॉरेन्स कोहलबर्ग यांचा सिद्धांत आहे नैतिक विकासाचा, तर त्यांचे आधार काय आहेत बघा. व्यक्ति की आयु, व्यक्ति द्वारा दिया गया उत्तर चोरी के पक्ष में विपक्ष में, आणि व्यक्ति के अनुक्रिया के अंतर्निहित तर्क, म्हणजे याचं उत्तर आहे बी आणि सी, म्हणजे हे करेक्ट ऑप्शन आहे आणि हे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. लेव वायोत्स्की के अनुसार संज्ञात्मक विकास के मायने हैं, काय मायने असतील त्यांचे, तर बघा, मनोवैज्ञानिक उपकरणों के उपयोग में महारत हासिल करना. हे बघा मित्रांनो, असे उपयोजनात्मक प्रश्न विचारतात, तर आपल्याला याच्यातलं पॉझिटिव्ह उत्तर शोधता आलं पाहिजे. बघा, पर्यावरण के अनुकूल ढलना सीखना, हे असू शकते का, नाही. ढलना, बघा निगेटिव्ह वर्ड आहे ढलना. संज्ञात्मक द्वंद्व प्रतिक्रिया को पहचान पाना, योजनाओं के सुसंगत संपूर्णता में संघटित करना, तर याचं उत्तर आहे हे 1 नंबरचं. मनोवैज्ञानिक उपकरणों के उपयोग में महारत हासिल करना, हे पॉझिटिव्ह आहे, या सगळ्यांपेक्षा हे पॉझिटिव्ह आहे, म्हणून याचं उत्तर हे येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. लेव वायोत्स्की के अनुसार शिक्षार्थियों की समीपस्थ विकास के क्षेत्र के माध्यम से प्रगति में मदद करने में डैश डैश की आवश्यक भूमिका है. तर कोणती आवश्यक भूमिका आहे कुणाची, तर याचं उत्तर आहे अधिक जानकार और अन्य. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. हावर्ड गार्डनर ने प्रस्तावित किया की बुद्धी, आता बघा बुद्धी काय सांगितलं होतं हावर्ड गार्डननं, को अलग अलग प्रकार में विभाजित किया जा सकता है. यस, हे हावर्ड गार्डनरनं सांगितलेलं आहे. आपण बालमानसशास्त्र जे मराठीचं बघितलेलं आहे त्याच्यामध्येही बुद्धीचा सिद्धांत त्यांचा जो होता त्याच्यात त्यांनी हेच सांगितलेलं आहे. ओके, केवळ अनुवंशिकता से प्रभावित होती है बुद्धी, असं सांगितलंय का ना, हे निगेटिव्ह आले, त्याच्यामुळे आपण हे निगेटिव्ह, आपल्याला आपण असा जरी प्रश्न वाचला ना तरी आपल्याला आन्सर कळतं. बघा, प्रमुख हे निगेटिव्ह आलं, केवळ हा शब्द निगेटिव्ह असतो. ओके, त्यामुळं फक्त अनुवंशिकतेनुसार बुद्धी ठरते का, नाही, वातावरणानुसारही, वातावरणाच्या कारकानुसारही बुद्धीचा विकास होत असतो. त्यामुळे हे दोन्हीही, अनुवंशिक आणि वातावरण, हे दोन्हीही प्रभावित करतात बुद्धीला. तर इथं काय सांगितलंय, फक्त अनुवंशिकता प्रभावित करते, नाही, हे चुकीचं आहे. बघा, प्रमुख रूप से याद करने और रटने के बारे में होती है, नाही, रटना हे निगेटिव्ह वर्ड आहे म्हणून हेही होऊ शकत नाही. मुख्य रूप में भावनात्मक अधिगम के बारे में होती है.
मुख्य रूप में म्हणजे फक्त भावनात्मक अधिगमवर होती का बुद्धी विकसित, तर नाही, हे पण नाही, म्हणून त्याचं उत्तर आहे 1 नंबरचं. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रगतिशील शिक्षा क्या है. आता हे आपण आता असे जर प्रश्न आले प्रगतिशील शिक्षा काय असेल, व्हॉट इज प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन, एज्युकेशन जे अद्ययावत आहे ते काय असेल. तर बघा आता प्रश्न आपण सगळे एक ट्रिक बघा, हे सगळे ऑप्शन्स बघा, याच्यामध्ये काही काही वर्ड निगेटिव्ह असतात, त्याला आपण डायरेक्ट नाहीच म्हणायचं. ओके, बघा, शिक्षा के प्रति दृष्टिकोन जो अनुशासन और रट्टा मारने पर जोर दे. रट्टा नेगेटिव्ह वर्ड म्हणून हे होऊ शकत नाही. शिक्षा के प्रति एक दृष्टिकोन जो व्यक्तिगत शिक्षा और छात्र केंद्रित कक्षाओं पर जोर देता है. बघा, हे पॉझिटिव्ह वाटते. हाँ, शिक्षण की एक विधि जो मानक पाठ्यचर्या के सख्त पालन पर जोर देती है. सख्त पालन हे काय नेगेटिव्ह वर्ड आहे, म्हणून पण हे नाही होत. शिक्षण का एक तरीका जो कक्षा में प्रौद्योगिक व मल्टीमीडिया के अधिगम का उपयोग, म्हणजे सोशल मीडियावरती जास्त यूज झाला पाहिजे का, मल्टीमीडियावरती. ओके, ज्यादा जोर देता है. पढ़ाने के ऊपर कम और ज्यादा सोशल मल्टीमीडिया के ऊपर ज्यादा जोर देतात, हे पण नाही होऊ शकत. म्हणून पॉझिटिव्ह काय वाटतं आपल्याला, शिक्षा छात्र केंद्रित कक्षाओं पर जोर देत आहे, हे पॉझिटिव्ह वाटते, म्हणून याचं उत्तर आहे 2 नंबरचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. व्हिडिओ थोडा मोठा होते कारण एका व्हिडिओमध्ये आपल्याला 30 क्वेश्चन्स घ्यायचे. जर व्हिडिओ मोठा होत असेल तर मी 15 क्वेश्चन घेते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, अभिकथन बघा. माध्यमिक विद्यालय में लड़कियां अक्सर चुप रहती है और कक्षा की चर्चाओं में उनकी गैर भागीदारी हो जा सकती है. तर याचं कारण काय असेल, अनुवंशिक बनावट को देखते हुए लड़कियां माध्यमिक विद्यालयों में चुनौतीपूर्ण पाठ्यचर्या को समझने और उसका सामना करने में सक्षम नहीं है. ओके, तर हे बघा, हे याचं उत्तर आहे 4 नंबरचं. ए और आर दोनों गलत है. हे चुकीचं कशामुळे आहे बघा, तुम्हाला तरी पडते का बघा. माध्यमिक विद्यालय में लड़कियां अक्सर चुप रहती है. कक्षा में चर्चाओं में उनकी गैरभागीदारी, मुली चर्चामध्ये भाग घेत नाहीयेत का, चुकीचं आहे, घेतात. ओके, आणि त्याचं हे चुकीचं असल्यामुळे हे पण चुकीचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. मूल्यांकन की प्रकृति डैश डैश होनी चाहिए और मूल्यांकन कार्य डैश डैश होना चाहिए. मूल्यांकन की प्रकृती कशी असली पाहिजे, गतिशील असली पाहिजे, आणि मूल्यांकनचे कार्य प्रामाणिक असलं पाहिजे. ओके, म्हणून याचं उत्तर आहे 1 नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, अभिकथन. हे अभिकथनचे क्वेश्चन्स खूप लेंदी असतात आणि विचार करायला लावणारे असतात, त्यामुळे इथे जास्त वेळ जातो. ओके, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करावीच लागते या पेपरसाठी. ऐसा उपयुक्त माना जाता है कि अधिगम के लिए आकलन करते समय मानकीकृत परीक्षणों पर निर्भर नहीं करना चाहिए. और कारण बघा, रीजन याचं, निकष संदर्भित परीक्षण के प्राप्त अंकों की तुलना एक निर्धारित प्रदर्शन मानक से की जाती है. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 नंबरचं. ए और आर दोनों सही है, लेकिन ए आर की व्याख्या नहीं कर सकता. ए ही आर ची व्याख्या करू शकत नाही. ओके, दोन्हीही त्याच्या जागी योग्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. निम्नलिखित में से कौन सा एक ऐसा प्रश्न का उदाहरण है जो छात्रों में विश्लेषणात्मक कौशल्यों को बढ़ावा देता है. तर याचं उत्तर आहे 3 नंबरचं. स्तनधारियों ने अपने को वातावरण के लिए कैसे अनुकूलित किया है. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अभिकथन आहे नेक्स्ट. एक समावेशी कक्षा विभेदित निर्देश का पालन नहीं करती है. तर याचं रीजन बघा मित्रांनो, समावेशन एक नीति है जो एक जैसे सीखने के लक्ष्यों, रणनीतियों और मूल्यांकन विधियों को प्रदान करने समान
अवसरों पर जोर देती है, म्हणजे समावेशी कक्षा विभेदित निर्देश का पालन नहीं करती है, हे पालन करती है. ओके, समावेशी म्हणजे सगळ्याच वर्गाचे विद्यार्थी एका कक्षामध्ये. आणि एक नीती आहे का, हे दोन्हीही आन्सर, हे ए और आर हे दोनोंही गलत आहेत. ओके, याचं उत्तर आहे 4 नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, थोडंसं फास्ट घेते मित्रांनो, म्हणजे आपले हे क्वेश्चन्स लवकर संपले पाहिजे. मग व्यक्ति प्रथम भाषा का उपयोग जैसे कि अधिगम अक्षम छात्रों के बजाय अधिगम अक्षमता वाले छात्र के संबोधन का उपयोग करना कितपत योग्य आहे ते आपल्याला विचारले. आता हे पण उपयोजनात्मकच प्रश्न आहे, तुम्हाला हे चारही ऑप्शन्स वाचावे लागतील. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, या प्रश्नाचे वाचा. मी याचं उत्तर सांगते. याचं उत्तर आहे 2 नंबरचा, समावेशन के मानव अधिकार दृष्टिकोण के अनुरूप है. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, दृष्टिबाधित बच्चों की जरूरतों को पूरा करने के लिए सहायक तकनीकी उपकरणों के उदाहरणों में क्या शामिल है. त्याचं उत्तर आहे 3 नंबरचं, ए बी सी. ए म्हणजे काय, वैकल्पिक कम्प्युटर इनपुट, म्हणजे दृष्टिबाधित ज्यांना दिसत नाही असे मुलं, यांना कम्प्युटर इनपुट उपकरण उपयोगाचं आहे. बेल एम्बॉसर और प्रदर्शक. आणि 3 नंबरचा आहे वाक पहचान सॉफ्टवेअर, भाषण से पाठ, म्हणजे बोलणार आणि त्याचा पाठ होणार. म्हणून हे तिन्ही सांकेतिक भाषा, हे सांकेतिक भाषा का प्रयोग, सांकेतिक भाषा म्हणजे वेगवेगळी भाषा, ती काय होते आपल्याला डोळ्यांनी बघावं लागते, आणि हे मुलं काय दृष्टिबाधित आहेत, त्यामुळे याचं उत्तर आहे 1 नंबरचं, ए बी सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, स्वलीनता वाले विद्यार्थियों के समावेशन का समर्थन करने के लिए ऐसा उपयुक्त माना जाता है कि, काय माना जाता है कि ठोस शाब्दिक और सुसंगत भाषा का प्रयोग करना चाहिए. हे एकच पॉझिटिव्ह उत्तर आहे याचं, त्याच्यामुळं हे आहे आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, कक्षा के प्रतिभाशाली और रचनात्मक बच्चों की जरूरतों को पूरा करने के लिए क्या महत्वपूर्ण है. त्याचं उत्तर आहे 1 नंबरचं, उन्हें सीखने की प्रक्रिया में व्यस्त रखे और उनकी दिलचस्पी बनाए रखे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, म्हणजे हे तिन्ही नेगेटिव्ह येतात. हे तिन्ही बघा, उन्हें विस्तृत और स्पष्ट निर्देश देने का प्रदान करे, हे नाही. सुनिश्चित करने का साथियों को तुलना करना, हे भी योग्य नाही. तुलना अलग ही निगेटिव्ह करायचं. भावनात्मक आवश्यकताओं के बजाय उनकी संज्ञात्मक आवश्यकताओं के प्रदान, हे पण बरोबर नाही. म्हणून याचं उत्तर आहे 1 नंबर. बघा, कक्षाओं में टीचर्स शुड डील विथ फेलियर ऑफ स्टूडेंट्स इन द क्लासरूम. ओके, कक्षाओं में छात्रों की असफलता से शिक्षकों को किस प्रकार निपटना चाहिए. आता हे आपण अंदाज लावू शकतो या प्रश्नाचं. याचं उत्तर मी सांगते, 1 नंबरचं आहे, अपनी खुद की शैक्षणिक रणनीतियों का आलोचनात्मक परीक्षण करके. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, संरचनावादी अधिगम में पूर्व ध्यान की क्या भूमिका है. पूर्व ज्ञानची काय भूमिका असेल. उत्तर आहे 2 नंबरचं, संबंध बनाने और नए अधिगम को सुगम बनाने के लिए पूर्व ज्ञान महत्वपूर्ण है. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, क्वेश्चन्स खूप लेंथी आहेत, त्याला वाचायलाच खूप टाइम जातो, त्यामुळे तुम्ही थोडंसं फास्ट वाचा आणि थोडं समजून वाचा, म्हणजे तुम्हाला रिपीट वाचायची गरज नाही पडणार. ओके, बघा क्वेश्चन, एक संरचनावादी कक्षा में शिक्षक छात्रों को स्वनिर्देशित शिक्षार्थी बनने में कैसे सहाय्य कर सकते हैं. ओके, कसे सहाय्य करू शकतात. बघा, छात्रों को अपना स्वयं के सीखने की जिम्मेदारी लेने और स्वनियमन कौशल्य विकसित करने के लिए प्रोत्साहित करके. म्हणून याचं उत्तर आहे 3 नंबरचं. बघा, तुम्हाला हे सगळे पर्याय वाचावं लागतात, त्याच्यानुसार आपल्याला बघा, आता मी एक्झाम्पल देते. छात्र, आता ह्याच प्रश्नाचं उत्तर, संचारवादी कक्षा में छात्रों को स्वनिर्देशित विद्यार्थी बनने के लिए कैसे सहायता करता है. तो छात्रों को एक दूसरे के बेहतर प्रदर्शन करने हेतु अभिप्रेरित करने के लिए लगातार पुष्टि और ग्रेड प्रदान करना. ग्रेड प्रदान करना हे नेगेटिव्ह मध्ये येतं, ग्रेड देऊ शकत नाहीत आपण. ओके, म्हणून बघा, सीख
सभी सीखने के कार्यों के लिए स्पष्ट लक्ष्यों और उद्देश्यों को निर्धारित करें. ओके, हे पॉझिटिव्ह येतं, पण इथं यांनी उत्तर हे 3 नंबरचं दिले. ओके, सभी सीखने के कार्यों के लिए विस्तृत और निर्देशात्मक निर्देश प्रदान करते हैं. हे बी आहे चुकीचे, कारण आपल्याला मुलाला काय करायचे, स्वनिर्देशित शिकवायचे विद्यार्थ्याला. तर त्यामुळे त्याला अगोदरच उद्देश आणि लक्ष स्पष्ट करणं हे योग्य राहील का? नाही. त्याला त्याचे लक्ष्य, त्याला त्याचे उद्देश स्पष्ट करायचं सांगायचं आहे आणि आपल्याला फक्त त्याला प्रोत्साहन करायचे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अभिकथन. एक माध्यमिक विद्यालय की शिक्षिका अपनी कक्षा के छात्रों को बेहतरीन ढंग से समझने के लिए उनके माता पिता के साथ नियमित संपर्क में रहती है. ओके, आता याचा रीजन बघा. समुदायों को यह निर्देश करना चाहिए कि बच्चों को कैसे क्या सीखना चाहिए. हे बरोबर आहे का? नाही. हे तर बरोबर आहे. टीचरला, माध्यमिक शाळेच्या विद्यालयाच्या टीचरला पॅरेंटच्या, आई वडिलाच्या संपर्कात राहणं तर योग्यच आहे, पण हे याचं रिझन असू शकत नाही. म्हणून बघा, ए और आर दोनों सही है. आपल्या आपल्या ठिकाणी सही आहे, पण ए ही आर ची व्याख्या करू शकत नाही. बघा, समुदायों को यह निर्देशित करना चाहिए की बच्चों को कैसे और क्या सीखना. म्हणजे सगळ्या ग्रुपला जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्यांना निर्देशित करायचं की मुलांना कसं शिकवायचं. ओके, हे याच्या ठिकाणी बरोबर आहे. बरोबर आहे, पालकांच्या संपर्कात राहावंच लागतं आणि मुलांनाही समुदायामध्ये कसं राहायचं हे शिकवावंच लागतं. म्हणून हे याची व्याख्या करू शकत नाही, पण दोन्ही आपल्या आपल्या ठिकाणी योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शिक्षार्थियों की समस्या समाधान कौशलों को उन्नत करने के लिए शिक्षकों के डैश को प्रोत्साहित करना चाहिए और शिक्षार्थियों के बीच डैश चिंतन को बढ़ावा देना चाहिए. त्याचं उत्तर काय? मौखिकीकरण आणि सादृश्यात्मक. आता हे क्वेश्चन्स आपल्याला, हे वर्ड आपल्याला समजायला अवघड जातात, त्याच्यामुळे आपण याची थोडी इंग्लिशची मदत घ्यायची. वर्बलायझेशन अँड अनालॉजिकल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अन्वेष अधिगम में छात्र काय असू शकतो? त्याचं उत्तर आहे 1 नंबरचं, विचारों की खोज और हेर फेर के माध्यम से स्वयं के लिए जानकार प्राप्त करते हैं. ओके, म्हणून याचं उत्तर आहे 1 नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. यह महसूस करते हुए कि वह विज्ञान कक्षा में ध्यान नहीं दे रहा और इसलिए वह प्रत्यय को समझने में असमर्थ है, रमेश कक्षा में सबसे आगे बैठने का फैसला करता है ताकि वह ध्यान केंद्रित कर सके. रमेश सीखने की किस रणनीति का उपयोग कर रहा है? त्याचं उत्तर आहे मेटाकॉग्निशन. म्हणजे काय की एक मुलगा आहे तो समोर बसून लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करते, त्याला मेटाकॉग्निशनला म्हणतात अधिसंज्ञान. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. संज्ञान के संदर्भ में भावनाओं के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है? आता भावनाओच्या दृष्टिकोनातून कोणते कथन सही आहे? हे कथन तुम्ही वाचा मित्रांनो. मी फक्त याचं उत्तर सांगते. याचं उत्तर आहे 3 नंबरचं. भावनाएं संज्ञान के विभिन्न पहलुओं को नियंत्रित करती है. बरोबर आहे, विभिन्न पहलुओं को नियंत्रित करती है. हालांकि इनके प्रभाव की मात्रा और दिशा बहुत से कारकों पर निर्भर करती है. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. शिक्षक छात्रों में आंतरिक प्रेरणा कैसे बढ़ा सकते हैं? कसं वाढवू शकतात आंतरिक प्रेरणा? त्याचं उत्तर आहे 4 नंबरचं, सीखने का आनंद पैदा करके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. निम्नलिखित में से कौन सा कथन आंतरिक और बाह्य प्रेरणा के बीच संबंध का सही वर्णन करता है? त्याचं उत्तर आहे 4 नंबरचं, आंतरिक और बाह्य प्रेरणाएं एक दूसरे के साथ जटिल तरीके से अंतरक्रिया कर सकती है, जिसमें एक प्रकार की अभिप्रेरणा दूसरे को प्रभावित करती है. ओके, हे झाले मित्रांनो आपले CDPचे 30 क्वेश्चन्स, जे की मी तुम्हाला आन्सर कीच्या आन्सर सहित सांगितलेले आहेत.
तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, थँक्यू.